संपूर्ण विश्वाला शांतीचा आणि अहिंसेचा मार्ग दाखविणारे महाकारुणिक तथागत भगवान बुद्ध आणि भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या दोन्ही महामानवांना आणि त्यांच्या विचारांना माझा पंचांग प्रणाम. आज ज्येष्ठ पौर्णिमा आहे आणि या ज्येष्ठ पौर्णिमेच्या निमित्ताने मी आपणा सर्वांच्या प्रती मंगल मैत्री मंगल कामना व्यक्त करतो. आणि या ज्येष्ठ पौर्णिमेच्या दिनी ज्या काही ऐतिहासिक अशा घटना घडलेल्या आहेत त्या मी आपणासमोर ठेवणार आहे. तर या आधीची जी पौर्णिमा आहे वैशाख पौर्णिमा, या वैशाख पौर्णिमेच्या दिवशी सिद्धार्थ गौतमाला या बोधिवृक्षाखाली बोधगयेला सम्यक संबोधी प्राप्त झाली. त्यांना जगातील अज्ञान अंधकार दूर करण्याचा मार्ग त्यांना सापडला, जगातील दुःख दूर करण्याचा मार्ग त्यांना सापडला. आणि मार्ग सापडल्यानंतर लगेच त्यांनी तो इतरांना सांगितला नाही. मग त्यांनी मला जे हे ज्ञान प्राप्त झालेलं आहे हे खरोखरच जगाच्या कल्याणासाठी आहे का, लोक खरोखरच ते मान्य करतील का, लोक त्याचं आचरण करतील का, असे प्रश्न त्यांच्या मनामध्ये उत्पन्न झाले. आणि म्हणून या बोधगयेच्या परिसरातच त्यांनी 7 ठिकाणी 7 आठवडे, प्रत्येक ठिकाणी एक आठवडा ते बसले आणि मला जे काही ज्ञान प्राप्त झालेलं आहे ते खरोखरच जगाच्या कल्याणासाठी आहे का, जगातील दुःख, जगातील अज्ञान अंधकार नाहीसं करणारं आहे का, यासाठी त्यांनी त्या ज्ञानावर चिंतन केलं, मनन केलं. आणि मग जेव्हा त्यांची खात्री पटली की होय मला जे ज्ञान प्राप्त झाले ते खरोखरच जगाच्या कल्याणासाठी आहे, जगातील दुःख दूर करणारा आहे, अशी त्यांची खात्री पटली. आणि नंतरच त्यांनी आपल्या धम्माचा उपदेश सांगितलेला आहे. तर 7व्या आठवड्यात, 7व्या शेवटच्या आठवड्यामध्ये ते राजायतन या वृक्षाखाली बसलेले होते. आणि या वृक्षाखाली बसलेले असताना ब्रह्मदेशाचे 2 व्यापारी तपस्सू आणि भल्लिक हे दोघे बंधू व्यापार करण्यासाठी ब्रह्मदेशावरून 500 बैलगाड्या माल घेऊन ते आलेले होते आणि ते व्यापाराकरिता भारतात फिरत होते. आणि याच वेळी ते दोघेही व्यापारी ह्या बुद्धगयेच्या परिसरामध्ये उतरले होते. भर दुपारची वेळ होती आणि त्यांना विश्रांतीची आवश्यकता होती, त्याप्रमाणे त्यांना मग भोजनाची पण वेळ झालेली होती. आणि म्हणून हे दोघेही बंधू या बोधगयेच्या परिसरामध्ये उतरले होते, थांबले होते. आणि थांबले असताना त्यांनी बघितलं की राजायतन वृक्षाखाली एक महान तपस्वी बसलेले आहेत आणि त्यांच्या शरीरातून तेजाची वलय, तेजाचे तरंग बाहेर पडत आहेत असं त्यांनी बघितलं. कारण सिद्धार्थ गौतमाला तथागतानं जेव्हा ज्ञानप्राप्ती झाली तेव्हा त्यांच्या शरीरातून प्रकाशाची वलय बाहेर पडत होती. आणि म्हणून हे दोघेही बंधू जे आहेत तिथून तथागत भगवान बुद्धांजवळ गेले. त्यांनी त्यांना, या दोघांनी बंधूंनी त्यांना वंदन केलं आणि त्यांच्या जवळचे जे काही गोडधोड पदार्थ होते, मध होतं, पोळ्या होत्या, लाडू वगैरे जे काही गोडधोड पदार्थ होते हे पदार्थ या दोघाही बंधूंनी तथागतांना देऊ केले. तथागतांनी त्या पदार्थांचा स्वीकार केला आणि स्वीकार केल्यानंतर तथागतांनी या दोघांना आपल्या धम्माचा थोडक्यात उपदेश केला. आणि तो उपदेश ऐकून हे दोघेही बंधू जे आहेत प्रभावित झाले. त्यांनी असं म्हटलं की हे ज्ञान जे आम्ही प्रथम ऐकतो आहोत अशा प्रकारचा हा धम्माचा मार्ग आम्हाला अजूनपर्यंत कुणीही सांगितला नव्हता. आणि अशा प्रकारे ते दोघेही तपस्सू आणि भल्लिक तथागतांच्या उपदेशाने प्रभावित झाले. आणि त्यांनी तथागतांना विनंती केली की हे तथागता, आम्ही आपले शिष्य होऊ इच्छितो. आणि मग तथागतांनी सुद्धा त्यांना 2 शरणं दिली की बुद्धं शरणं गच्छामि, धम्मं शरणं गच्छामि, अशी 2 शरणं देऊन या दोघाही बंधूंना, तपस्सू आणि भल्लिक यांना तथागतांनी आपल्या धम्माची, उपासकाची दीक्षा या दोघांनाही दिली. आणि तो जो दिवस होता तो ज्येष्ठ पौर्णिमेचा होता. तर अशा प्रकारे धम्माची दीक्षा दिल्यानंतर हे तपस्सू आणि भल्लिक यांनी तथागतांना विनंती केली की भगवान, यापुढे आपली भेट कधी होईल ते काही आपण सांगू शकत नाही. आणि म्हणून
तुमची आठवण म्हणून आम्हाला काहीतरी तुमच्या जवळची एखादी वस्तू भेट म्हणून द्यावी, की त्या वस्तूला आम्ही श्रद्धा ठेवून आपल्याप्रती श्रद्धा व्यक्त करू शकू किंवा आपल्याला वंदन करू शकू. अशी त्यांनी विनंती केल्यावर तथागतांनी आपल्या डोईचे काही केस काढले आणि ते डोक्यावरचे केस त्यांना भेट म्हणून दिलेले आहेत. आणि हे डोईचे केस घेऊन हे दोघेही बंधू जेव्हा आपल्या मायदेशी परत जातात तेव्हा तेथे ब्रह्मदेशामध्ये जाऊन या तथागतांच्या केश धातूवर या दोघांनी तेथे भव्य दिव्य असा पॅगोडा, ज्याला आज आपण गोल्डन पॅगोडा असं म्हणतो, ते गोल्डन पॅगोडा त्या ब्रह्मदेशामध्ये ह्या दोघाही बंधूंनी तेथे उभारलेला आपल्याला दिसून येतो. अशा प्रकारची ही पहिली घटना झाली. यानंतर सिद्धार्थ गौतम बुद्धत्व प्राप्तीपूर्वी सिद्धार्थ गौतमाने 6 वर्ष खडतर अशी तपश्चर्या केली. तपश्चर्येमुळे आणि अन्नपाण्याचा त्याग केल्यामुळे सिद्धार्थ गौतमाचं शरीर जे आहे अत्यंत क्षीण झालं. केवळ हाडांचा सापळा तेवढा शिल्लक राहिला. आणि अशा प्रकारे खडतर तपश्चर्या या उरुवेल्याच्या वनामध्ये करत असताना उरुवेला वनापासून जवळच सेनानी नावाचं एक गाव आहे आणि त्या सेनानी नावाचा एक श्रेष्ठी होता. आणि या श्रेष्ठींची सुपुत्री जिचं नाव सुजाता होतं, या सुजातेने त्या उरुवेल्याच्या वनामधील एका वटवृक्षाला असा नवस केला होता की जर मला अपत्यप्राप्ती झाली तर मी तुला सोन्याच्या पात्रातून गाईच्या दुधाची खीर अर्पण करेल. आणि योगायोगाने म्हणा किंवा कर्मधर्म संयोगाने या सुजाता मातेची जी इच्छा आहे ती पूर्ण होते, तिला अपत्याचा लाभ होतो. आणि मग अपत्यप्राप्ती झाल्यानंतर ही सुजाता आपल्या दासीला सांगते की जा, पूर्णा तिचं नाव असतं, ती सांगते की जा तिथे आणि त्या वटवृक्षाभोवतालची स्वच्छता करून ये. आणि मग ही पूर्णा नावाची जी दासी आहे ती त्या वटवृक्षाच्या जवळ येऊन तिथली स्वच्छता करत असताना ती बघते की वटवृक्षाखाली एक सिद्धार्थ गौतम बसलेले आहेत. हाडांचा सापळा झालेलं शरीर आहे. आणि हे बघून तिला असं वाटतं की प्रत्यक्ष वटवृक्ष देवताच तेथे अवतरली आहे. आणि तिला मग आनंद होतो. ती धावत पळत आपल्या मालकिनीकडे जाते आणि म्हणते, मालकीनबाई लवकर चला, तुमचा नवस स्वीकार करण्यासाठी, तुम्हाला आशीर्वाद देण्यासाठी प्रत्यक्ष वटवृक्ष देवताच तेथे अवतरली आहे. आणि मग सुजाता देखील आपल्या परिवाराला घेऊन लगबगीने सोन्याच्या पात्रामध्ये त्या गाईच्या दुधाची खीर घेऊन त्या वटवृक्षाच्या खाली येते. आणि ती जेव्हा बघते, तिथे जाऊन बघते तर खरोखरच हाडांचा सापळा झालेलं शरीर, डोळे खोलवर गेलेले आहेत, गाल आतमध्ये बसलेले आहेत. असं ती सिद्धार्थ गौतमाला बघितल्यावर तिलाही खरोखर वाटतं की प्रत्यक्ष वटवृक्ष देवताच तेथे अवतरली आहे. आणि मग ती तेथे जाऊन आपल्या मनातील भावना तेथे बोलून दाखवते की हे वटवृक्ष देवते, तुझ्यामुळेच मला माझी मनोकामना पूर्ण झालेली आहे आणि म्हणून मी या खिरीचा नैवेद्य तुला आणलेला आहे, त्याचा आपण स्वीकार करावा. तिचं हे बोलणं ऐकल्यानंतर सिद्धार्थ गौतम ध्यानातून बाहेर येतात. ध्यानधारणा त्यांची चाललेली असते. त्या ध्यानातून बाहेर आल्यावर ते म्हणतात की सुजाता मातेला म्हणतात की हे माते, मी कुणी देवही नाही किंवा देवतासुद्धा नाही, तर मी एक मानवाचा पुत्र आहे. राजा शुद्धोधन आणि माता महामाया यांचा मी पुत्र सिद्धार्थ गौतम आहे. आणि जगातील दुःख दूर करण्याचा मार्ग शोधण्यासाठी मी अशा प्रकारची खडतर अशी तपश्चर्या करत असल्यामुळे माझ्या शरीराची ही अशी अवस्था झालेली आहे. तेव्हा सुजाता म्हणते की भगवान आपण कुणीही असा, परंतु आपल्या शरीराकडे बघून या अन्नाची आपल्याला नितांत आवश्यकता आहे असं मला वाटतं. आणि म्हणून मी आपणास नम्रपणे विनंती करते की या खिरीचा आपण स्वीकार करावा. आणि मग जेव्हा कधी तुम्हाला हा दुःखमुक्तीचा मार्ग सापडेल, जेव्हा हा तुम्हाला ज्ञानप्राप्ती होईल, तेव्हा मात्र तुम्ही तो दुःखमुक्तीचा मार्ग सांगण्यासाठी पुन्हा माझी भेट घ्यावी अशी ती विनंती करते. आणि मग सिद्धार्थ गौतम देखील सुजातेच्या या विनंतीचा सन्मानाने स्वीकार करतात आणि तिला असं वचन देतात
की जेव्हा मला ज्ञानप्राप्ती होईल तेव्हा मी नक्कीच तुझी भेट घेऊन तो दुःखमुक्तीचा मार्ग मी तुला सांगेन. आणि अशा प्रकारे मग खीर सेवन केल्यानंतर तथागत तपश्चर्येचा त्याग करतात आणि उरुवेला वनातून ते निघून पुढे बुद्धगयेला जातात. बुद्धगयेला जाऊन मग त्यांना त्या बोधिवृक्षाखाली त्यांना सम्यक संबोधी प्राप्त होते आणि संबोधी प्राप्त झाल्यानंतर ते धम्माचा प्रचार आणि प्रसार करत सर्वत्र फिरत असतात. आणि मग असं फिरत असताना फिरत फिरत जात असताना ते वाराणसी नगरीमध्ये आलेले असतात. आणि मग तेव्हा त्यांना सुजातेची आठवण होते की मी सुजाता मातेला शब्द दिलेला आहे. आणि मग ते आपल्या भिक्खू संघासह त्या सुजातेच्या घरी जातात. आणि मग तेथे जाऊन त्या सुजाता मातेचा जो पुत्र होता यश, तिचा पती आणि तिचा संपूर्ण परिवार याला तथागत भगवान बुद्ध दुःखमुक्तीचा जो मार्ग त्यांना सापडलेला होता, आपल्या धम्माचा उपदेश ते तिला करतात. आणि उपदेश केल्यानंतर हा संपूर्ण जो परिवार आहे सुजातेचा, हा संपूर्ण परिवाराला तथागत उपासकाची धम्मदीक्षा देतात. तर अशा प्रकारे ह्या तथागतांचा धम्म स्वीकार करणारा पहिला परिवार म्हणून तथागत सुजाता मातेचा गौरव करतात की माझ्या धम्माचा सहपरिवार स्वीकार करणारी अग्र उपासिका जी आहे ती सुजाता आहे. तर अशा प्रकारची ही दुसरी घटना आहे. यानंतर तिसरी घटना बघा. राजा सम्राट अशोक कलिंगाचं युद्ध जिंकल्यानंतर त्याला पश्चाताप झाला आणि मग त्याने बौद्ध धम्माचा स्वीकार करून मी पुन्हा कधीही युद्ध करणार नाही अशी प्रतिज्ञा केली. आणि मग बुद्ध धम्माचा प्रचार करण्यासाठी सर्वस्व त्याने वाहून घेतलं. त्याने 84,000 स्तूपांची निर्मिती केली. यानंतर अनेक ठिकाणी शिलालेख कोरले आणि संपूर्ण बौद्ध संस्कृतीचा इतिहास त्या शिलालेखांवर कोरण्यात आला. बौद्ध धम्माच्या तिसरी संगती त्याने आयोजित केली. अशा प्रकारे बौद्ध धम्माच्या प्रचार आणि प्रसाराला वाहून घेताना त्याने आपले जे आचार्य होते मोगलीपुत्र तिस्स यांना विचारलं की मला धम्माचा दायाद व्हायचा असेल तर काय करावं लागेल. मग मोगलीपुत्र तिस्स यांनी सांगितलं की तुला जर धम्माचा दायाद व्हायचा असेल तर तुला आपला मुलगा किंवा मुलगी धम्म कार्यासाठी दान करावी लागेल. आणि मग सम्राट अशोकाने आपला मुलगा महेंद्र आणि मुलगी संघमित्रा यांना विचारलं की तुम्ही धम्मकार्य करण्यासाठी तयार आहात का, प्रवज्या घेण्यास तयार आहात का. या दोघांनीही मोठ्या आनंदाने म्हटलं की होय, आम्ही धम्मकार्यासाठी अत्यंत आनंदाने तयार आहोत. मग अशा प्रकारे मुलगा महेंद्र आणि मुलगी संघमित्रा या दोघांनाही मोगलीपुत्र तिस्स यांच्या अधिपत्याखाली बौद्ध धम्माचं अध्ययन 12 वर्ष अध्ययन त्यांना दिलं जातं. आणि अशा प्रकारे शिक्षित झाल्यानंतर या दोघांनाही मग प्रवज्या देऊन भिक्खू संघामध्ये सामील केलं जातं. आणि भिक्खू संघामध्ये सामील झाल्यानंतर महेंद्र भिक्खू संघ आणि श्रामणेर संघासह श्रीलंकेला बौद्ध धम्माचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी निघून जातात. त्यांच्या मागोमाग संघमित्रा देखील श्रीलंकेला जाते. जाताना ती बुद्धगया येथील जो बोधिवृक्ष होतो, ज्या बोधिवृक्षाखाली तथागत भगवान बुद्धांना ज्ञानप्राप्ती झाली, त्या बोधिवृक्षाची फांदी घेऊन माता संघमित्रा जी आहे ती श्रीलंकेला जाते आणि तिथे जाऊन श्रीलंकेमध्ये अनुराधापूर येथे या बोधिवृक्षाच्या फांदीचं वृक्षारोपण केलं जातं. तो दिवस जो होता तो देखील ज्येष्ठ पौर्णिमेचा होता. तर अशा प्रकारे ह्या दोघाही बंधूंनी ते श्रीलंकेमध्ये जाऊन बौद्ध संस्कृतीचा अमोल ठेवा त्यांनी श्रीलंकेमध्ये जतन करून ठेवण्याचं काम ह्या महेंद्र आणि संघमित्र यांनी केलेलं आहे. संघमित्र यांनी तर भारतामध्ये भिक्खुनी संघ होताच, परंतु श्रीलंकेमध्ये जाऊन भिक्खुनी संघ उभारण्याचं काम जे आहे संघमित्राने केलेलं आहे. आणि महामहेंद्रने बौद्ध संस्कृतीचा ठेवा जतन करण्याचं काम श्रीलंकेमध्ये केलेलं आहे. कारण परकीय आक्रमणांनी भारतातील जी बौद्ध संस्कृती नष्ट करून टाकली, बेचिराग करून टाकली, सगळी विद्यापीठं त्यांनी जाळून टाकली
आणि मग केवळ श्रीलंकेमध्येच जी काही संस्कृती होती महामहेंद्र यांनी ठेवलेली तीच संपूर्ण जगासमोर आलेली आहे आणि त्याचं संपूर्ण श्रेय जे आहे भंते महेंद्र यांना जात आहे. तर अशा प्रकारे या दोघांनीही श्रीलंकेमध्ये जाऊन धम्माचा प्रचार आणि प्रसाराला वाहून घेतलेला आहे. जवळजवळ 38 वर्ष महेंद्र यांनी धम्माचा प्रचार आणि प्रसार केला आणि वयाच्या 80व्या वर्षी त्यांचं श्रीलंकेतच परिनिर्वाण झालं आणि तो दिवस जो होता तो देखील ज्येष्ठ पौर्णिमेचा होता. तर अशा प्रकारच्या ऐतिहासिक घटना ज्या आहेत त्या या ज्येष्ठ पौर्णिमेच्या दिवशी घडलेल्या आहेत आणि त्या घटना मी आपणासमोर ठेवलेल्या आहेत. तर या ज्येष्ठ पौर्णिमेच्या निमित्ताने मी आपणा सर्वांच्या प्रती मंगल मैत्री मंगल कामना व्यक्त करतो. आपण सर्वांचं कल्याण हो, सर्व सत्पुरुष आपले रक्षण करोत, बुद्धांच्या सर्व प्रतापाने, धम्माच्या सर्व प्रतापाने आणि संघाच्या सर्व प्रतापाने आपलं कल्याण हो. तसेच तुम्हाला दीर्घायुष्य, आरोग्य आणि सर्व संपत्तीचा लाभ हो. तसेच तुम्हाला एक सुखी, समाधानी आणि निरोगी जीवन प्राप्त हो. अशा प्रकारच्या उत्तम मंगल कामना आपल्या आणि आपल्या परिवाराच्या प्रती व्यक्त करतो आणि येथेच थांबतो. नमो बुद्धाय. जय.